तर नमस्कार मित्रांनो, मी अविनाश खरात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन एका ब्लॉगवरती. तर आमचे आज बंधू मित्र अमोल खरात पुणे रेल्वे पोलीस या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आज सुट्टीवर आलेले आहेत. तर सुट्टीवर आल्यानंतर आता भरपूर पाऊस झाला आहे. पाऊस झाल्यामुळे नदीला पण पाणी आलंय आणि आंधळी धरण पण भरले. मग आता आम्ही धरणावरून जिथनं पाणी खाली पडतं त्या ठिकाणी आम्ही दोघं जाणार आहे आणि तिथला नजारा तुम्हाला दाखवतो कसा आहे. तर मित्रांनो बघा, आमचे रेल्वे पोलीस अमोल खरात गाडी चालवत आहेत आणि त्यांची जुनी गाडी आम्ही घेऊन चाललेलो आहे, शाईन गाडी. 10 वर्ष झालं ही शाईन गाडी त्यांच्याकडे आहे आणि मजबूत अशी गाडी आहे. विशेष म्हणजे ह्या गाडीला अजून तर काय प्रॉब्लेम आलेला नाही. जर ज्याला कोणाला गाडी खरंच घ्यायची असेल त्याने खरं शाईन गाडीच घेतली पाहिजे. थोडस अवरेज कमी आहे पण गाडी एकदम मजबूत आहे. गेल्या 10 वर्षात त्यांना थोडासा टायर बदलण्या व्यतिरिक्त दुसरा काय खर्च आलेला नाही. आम्ही आता आंधळी धरणाच्या जवळ पोहोचलेलो आहे. मला पाणी दिसते, पाणी दिसते. हिरवीगार अशी लोकांची शेती या धरणामुळे दिसते तुम्हाला. बाजऱ्या सुद्धा कशा बघा खतरनाक आल्यात आहे बाजऱ्या, मका. आणि आंधळी धरण आंधळी पंचक्रोशीत असल्यामुळे आंधळी पंचक्रोशीतील शेती अशी जबरदस्त पिकते की लोकांना वर्षभर पाण्याचा काय प्रॉब्लेम येत नाही. आणि दुष्काळ आता हटलेला आहे कारण कृष्णामाईचं पाणी मानगंगा नदीला सोडलं होतं. त्यामुळे नदीला 24 तास पाणी तर आहेच, पण इकडे धरणाला सुद्धा पाणी आहे. हे बघा धरण, आंधळी धरण. आंधळी धरणाकडे आम्ही चाललोय. किती मोठं धरण दिसतंय. आंधळी मध्यम प्रकार आणि इथनं बघा आतमध्ये वाट जाते. तर मित्रांनो आता आम्ही दोघ जण पोहोचलेलो आहे आंधळी धरणावरती आणि धरणाचा हा बंधारा तुम्ही बघू शकता. पाठीमागच्या बाजूला बंधारा आहे आणि इथं सांडपाणी केलेलं आहे. जे ओव्हरफ्लो झालं धरण, ते धरण ओव्हरफ्लो झालं की इथून पाणी खाली जाते बघा. आता पुढे धरण कसं आहे इथं आले की बघा इथनं पायऱ्या येत्या. जर आंधळी धरणातनं खाली पाणी सोडायचं असेल तर पूर्वीच्या काळी इथं एक लॉक बसवलेला आहे, म्हणजे हे दरवाजा आहे आणि दरवाज्यातनं पाणी या साईडला खाली सोडलं जातं. आता इथं थोडंसं लिकेज आहे बघा, त्यामुळे वर्षभर पाणी यातनं खाली जात राहते आणि ह्यो नालवा असाच गेलेला आहे बघा नदीला. तर बघा मित्रांनो हे पाणी किती आहे. सूर्यप्रकाश पडलेला आहे, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत त्या आणि आम्ही दोघं आता इकडे धरणावर आलेलो आहे. तर इथं धरणाच्या खाली दोघं तिघ
तिथनं तिथनं पण समोरच्या साईडला बघा सगळी खोकी दिसते ती लाईटीची. इथून शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी पाणी उचलून त्यांच्या शेतीसाठी नेलेलं आहे. एकंदरीत काय आहे तर इथं सगळे शेतकरी सुखी झालेले आहेत. मान तालुका दुष्काळी असं म्हटलं जातं, पण आता सध्या तरी काय दुष्काळी परिस्थिती जाणवत नाही कोणाला, कारण नदीला भरपूर पाणी आहे आणि धरण पण भरलेलं आहे. आणि इथून असंच पाणी खाली प्रत्येक गावाला सोडण्याचा पण प्रयत्न चालू आहे. तर बघा मित्रांनो, पाणी किती आहे. हे धरणातलं पाणी भरपूर असल्यामुळे या भागात कुठलाही शेतकरी चांगल्या प्रकारची शेती करायला लागलाय. कोण डाळिंबाची शेती करते, कोण पेरूची करते, कोण बागा लावते, कोण मका लावते. आणि याच धरणाच्या जीवावर आमचा मान देशातला शेतकरी सुखी झालेला आहे. तर मला वाटतं हे मान तालुक्यातलं सगळ्यात मोठं धरण हे आंधळी धरण असेल. बघा हे चारी बाजूला पाणी. इथं समोरच्या बाजूला बघितलं तुम्ही तर बंधारा दिसतोय. हा जो समोर भिंत दिसते पांढऱ्या रंगाची ती बंधारा आहे. आणि हे बघा पाणी इथून खाली सांडव्यावरून खाली पाणी जातं या. आणि हे धरण ओव्हरफ्लो झालं की इथून पाणी ऑटोमॅटिक खाली जाण्याची सोय आहे. आणि ही जी समोर दिसतंय ही पांढरी भिंत, तो असाच सरळ बंधारा गेलेला आहे. आणि त्या साईडला समोरच्या बाजूला जे आता मी बोर्ड दाखवतोय तिथे एक काम चालू आहे, धरणातून पाणी खाली इतर गावांना सोडायचं आहे. त्याचं काम त्या ठिकाणी चालू दिसतंय. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता आम्ही सगळं धरण बघून झालेलं आहे आणि शेवटी आता धरण बघून आमचे खरात साहेब म्हणतात चला मलवडीला जाऊया किंवा घरी जाऊया. तर आता आम्ही